राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल असं सर्वांनाच अपेक्षित होतं, पण अनेक नगरपंचायतींमध्ये महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये थेट लढत होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नगरपंचायतींमध्ये अशीच लढत पाहायला मिळते। बघूया। राज्यात दोस्ती, निवडणुकीत कुस्ती। महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये अनेक नगर परिषदांमध्ये लढत। चित भी मेरी पट भी मेरी, महायुतीचं नव राजकीय गणित। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो ही म्हण महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं खोटी ठरली आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात बहुतांश नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधीलच मित्रपक्षांमध्ये लढत पाहायला मिळते। याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणीही जिंकला तरी महायुतीचाच विजय होणार। राज्यात भाजपा, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे। या पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी सर्वाधिक इच्छुकांची संख्या होती, त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवायची आणि जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करायचं असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला। हा निर्णय महायुतीच्या पथ्यावर पडेल असं चित्र बहुतांश ठिकाणी दिसतंय। कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय। मुरगुड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होती आहे। सांगली जिल्ह्यात विटा नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। आटपाडी नगरपंचायतीत भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होती आहे। तर शिराळा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे। साताऱ्याच्या कराड नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असे सामना होणार आहे। फलटण नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होईल। रहमतपूर नगरपंचायतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, वाई नगर परिषदेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, पाचगणी नगर परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना होतोय। महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि मेढा नगर परिषदेमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध भाजप अशी मित्रपक्षांमध्येच लढत होतीये। तर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना, दुधनी नगर पंचायतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, मोहोळमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, अनगर नगर पंचायतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा नगराध्यक्षपदासाठी सामना होता। मात्र राष्ट्रवादी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। सांगोला नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, कुर्डुवाडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, करमाळ्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, तर अकलूजमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच मित्रपक्षांमध्ये सामना रंगणार आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातली ही परिस्थिती पाहिल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांनी स्थानिक पातळीवरच राजकारण टिकवण्याबरोबरच पक्षातील कार्यकर्ते आपल्या सोबतच ठेवण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय। इतकंच नाही तर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल याची खबरदारीही घेतल्याचं दिसतंय। त्यामुळेच तर महायुतीचे नेते काही झालं तरी निवडणुकीत महायुतीचाच दबदबा असेल असा विश्वास व्यक्त करतात। बहुतांश ठिकाणी आमचे जे तीन पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, यांच्यामध्ये युती बहुतांश ठिकाणी झालेली आहे। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाचे चिन्ह न घेता आघाडी करा म्हणून सांगितले गेलं, त्यामध्ये सुद्धा आमच्याच पक्षाचे लोकांनी आघाडी केलेली आहे। काही ठिकाणी पक्ष आणि आघाडी अशा सुद्धा युती झालेल्या आहेत। परंतु एक मात्र निश्चित आहे, जसं मी कोल्हापूरचं ठामपणानं सांगतो की 13 नगरपालिकांमध्ये 13च्या 13 ठिकाणी महायुतीचेच नगराध्यक्ष आणि महायुतीची सत्ता येणार। एकूणच काय तर राज्यात महायुतीच्या नेत्यांनी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं चित भी मेरी आणि पट भी मेरी असं नवं राजकीय समीकरण मांडलंय। त्यात ते बहुतांश ठिकाणी यशस्वी होतानाही पाहायला मिळत आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।